नमस्कार शिक्षक मित्रांनो, शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी आपल्या प्रहार न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार. महाराष्ट्र राज्यातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक अनुदानाचा पुढील टप्पा तोही प्रचलित प्रमाणे मिळालाच पाहिजे. याचबरोबर पुणे स्तरावर असणारे अनुदान पात्र प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा, कॉलेज यांची अनुदानासहित यादी जाहीर करणे या व अन्य मागण्यासाठी आझाद मैदान मुंबई येथे आंदोलन सुरू आहे. शिक्षक भगिनींनो, शिक्षक बंधूंनो, मी TM नाईक सर, तुमचा एक घटक, विनाअनुदान काळातल्या तुमच्या व्यथा पाहिलेलो आहे. तुमचे हाल, तुमच्या परिस्थिती पाहिलेलो आहे. या सर्वांचा विचार करता जग म्हणत असेल की या शिक्षकांना आता 20% तरी पगार सुरू आहे, 40% तरी पगार सुरू आहे, 60% पगार सुरू आहे. पण आपलं वय सर्व्हिसमधलं 100% पगार घेण्याच्या बऱ्याच वर्ष टप्पे पुढं आपले गेलेले आहेत. 100% आपल्याला मिळायला पाहिजे होते, ते मिळाले नाही शासनाकडून आणि हे मिळवायला पाहिजे. आपण ते मिळवू शकतो. यासाठी तुम्हाला हात जोडून कळकळीचा दंडवत आहे, नमस्कार आहे की आज शनिवार आहे, उद्या रविवार आहे. तुमच्या शाळेला, कॉलेजला कळवा. यामध्ये खास करून महिला भगिनींनो, शिक्षिकेनो, सर्व प्राथमिक असो, माध्यमिक असो, उच्च माध्यमिक असो, यांना एक भाऊ म्हणून, मोठा भाऊ म्हणून तुम्हाला एक विनंती. कुठलीही संस्था असू दे, कोणाचंही शाळा कॉलेज असू दे, आपल्या न्यायासाठी आपल्याला कोणी त्रास देणार नाही, नको म्हणणार नाही. तुम्ही सर्वच्या सर्व महाराष्ट्र राज्यातले 60,000 बांधव याचे लाभार्थी आहेत. त्याच्यापेक्षा जास्त 100% आपण सर्वच्या सर्व आझाद मैदान मुंबईला पोचला पाहिजे. आम्ही गेल्याने काय होतं, प्रतिनिधी पाठवतो, नका असं करू, प्रतिनिधी पाठवू नका. आपण पगार प्रतिनिधीमार्फत घेत नाही. माझ्या प्रतिनिधीला कॉलेजचा पगार द्या म्हणत नाही. आणि हे किती दिवस आपल्याला काढायचं आहे? 2, 3, 4, 8 दिवसाची गरज नसते, काही दिवसासाठी. आता येणाऱ्या काही कालावधीमध्ये आचारसंहिता लागणार आहे आणि आचारसंहितेपूर्वी कॅबिनेटमध्ये अनुदानाचा पुढील टप्पा तोही प्रचलित प्रमाणे पुढे आंदोलनच करावंच लागू नये यासाठी सर्वांनी, महिला भगिनी असो, शिक्षक असो, कोणत्याही संघटनेचा असो, कोणत्याही संस्थेचा असो, स्वतःची संघटना असो, काही असो, तुम्ही सर्वच्या सर्व आझाद मुंबई मैदान मुंबईला बंधूंनो, भगिनींनो, पोचलाच पाहिजे, पोचाच. मग नाईक सर तुम्ही येणार का? हो, मी म्हणजे तुम्हीच आहात, तुम्हीच आपले प्रतिनिधी आहात. तुम्ही स्वतःला समजायचं यावेळेला नाईक सर आपल्या आझाद मैदानात आहेत आणि ते कोणाच्या वतीनं आहेत? मी म्हणजे नाईक सरांचा एक अंश आहे, मी एक घटक आहे. माझ्या कुटुंबाचं आद्य स्वप्न आहे की महाराष्ट्र राज्यातले हे बांधव 100% पगार घेतलेच पाहिजेत, घ्यायला पाहिजेत आणि 1,00,000% घेणार. आणि या घेण्याच्या कामी तुमचा खारीचा विडा तुम्ही उचलायचा आहे. तुम्ही सर्वच्या सर्व आझाद मैदान मुंबईला निघायचं आहे. बांधवांनो, भगिनींनो, तुम्हाला पुनश्च कळकळीची विनंती आहे की तुम्ही निघायचं आहे. प्रतिनिधी पाठवू नका, सर्वच्या सर्व सहभागी व्हा. आझाद मैदान मोठं आहे, 60-70 हजार लोक तिथं थांबू शकतात. तुम्ही सगळे निघा. येणाऱ्या कॅबिनेटला नक्कीच पुढील टप्पा अनुदानाचे यांच्या याद्या आणि तोही प्रचलित प्रमाणे सर्वांनी एक भूमिका ठेवा. यावेळचा GR मध्ये प्रचलित शब्द असला पाहिजे, तो असणार आणि ते तुम्ही मिळवू शकताय. माझ्यासारखा एखादा पामर, एखादा छोटा माणूस, छोटा
व्यक्ती हे मिळवू शकत नाही, पण तुम्ही लोक याच्यामध्ये जर भाग घेतला, सहभागी झाला, 1,00,000% हे होत आहे. आणि म्हणून पुनश्च तुम्हाला हात जोडून विनंती आहे, सर्वांनी, सर्व संघटनेच्या नेत्यांनी, सर्व संघटनेचे प्रमुख पदाधिकाऱ्यांना याचा एक तुमचा लहान भाऊ म्हणा, मोठा भाऊ म्हणा, एक नम्रपणे विनंती आहे. आपण वेगवेगळ्या संघटनेत आहे असो, पण आपण मागणार आहोत सरकारकडून. सरकार हे आपल्या सर्वांचं आहे, सगळ्यांचं आहे. आपला हक्क आहे, तो मिळवायचा आहे, मिळवू शकता. पुनश्च एकदा नम्र विनंती, सर्वजण आझाद मैदान मुंबईला तुम्ही गाठायचं आहे. आपला हक्क, आपला प्रश्न तुम्ही सर्वांनी मिटवायचा आहे. मिटवू शकता, तुम्ही जाणार अशी अपेक्षा ठेवतो. आणि जा, भाग घ्या, सहभागी व्हा अशी तुम्हाला शुभेच्छा देतो. तुम्ही म्हणजे आपण स्वतः तुमच्यात आहोत. वेगळं माझ्यासारखे येऊन प्रतिनिधी मी कोणतरी वेगळा आहे असं दाखवण्याची अजिबात गरज नाही. तुम्ही सगळ्यांनी जायलाच पाहिजे. जाल ही अपेक्षा. धन्यवाद. नमस्कार शिक्षक मित्रांनो, शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी आपल्या प्रहार न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.